महाराष्ट्र काँग्रेसने आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केली आहे। मुंबईमधल्या बैठकीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना अशा सूचना केल्याची माहिती मिळते। महाविकास आघाडीमध्ये असूनही काँग्रेसने स्वबळाची तयारी नेमकी मात्र केली आहे तरी का, पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। महाराष्ट्र काँग्रेस आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची माहिती आहे। मुंबईमधल्या बैठकीत काँग्रेसच्या वरिष्ठांनी काही सूचनाही दिल्याची माहिती आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर जास्त विसंबून राहू नका। स्थानिक निवडणुकांसह विधानसभा लोकसभा स्वबळावर लढाव्या लागतील। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा आणि शिवसेना मनसेची झालेली युती या पार्श्वभूमीवर काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी केल्याची माहिती आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भामध्ये स्थानिक नेतृत्वाने घेतलेले निर्णय मान्य राहील असे तुर्तासचे आमचे नियोजन होतं आणि त्या अनुषंगानं नगरपालिका, महानगरपालिका आणि 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका आम्ही लढलोय। बहुतांश ठिकाणी आम्ही स्वबळावर लढलो, काही ठिकाणी आमची मवईच्या सोबत आघाडी होती, तर काही ठिकाणी नवीन जोडलेले मित्रपक्षांसोबत आम्ही निवडणूक लढलो। येणाऱ्या निवडणुका विधानसभा आणि लोकसभेच्या 2029ला आहे, त्यामुळे दिल्ली आम्ही दूर आहे। सगळेच पक्ष असं सांगत असतात की स्वबळावर तयारी करा, संघटना चालवायची तर असंच करावं लागतं। कोणताही पक्ष असं म्हणत नाही की आपण आता अलायन्स करू मग या जागा हे लढतील। ह्या गोष्टी शेवटपर्यंत स्वबळ असलं पाहिजे तरच अलायन्स करता येते, जर बळच नसेल तर अलायन्स करता येत नाही। काँग्रेसने जसं सूचना दिल्या असेल तसं शिवसेनेने वारंवार तशा सूचना दिल्या जातातच। आता महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका आटोपलेल्या आहे। आता मला असं वाटतं सगळे पक्ष ह्या महिना 2 महिन्यानंतर पुढच्या कामाला लागतील, शिवसेनाही लागेल तशाच पद्धतीने। काँग्रेस आता हे महानगरपालिकेची निवडणूक जर पाहिली मुंबईची, त्यांनी स्वबळावर लढवली। अनेक ठिकाणी त्यांच्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका स्वबळावर लढवलेल्या आहेत। महाविकास आघाडी आता अस्तित्वात राहिलेली नाही। शरद पवार साहेबांबरोबर तर त्यांची जाण्याची बिलकुल इच्छा राहिलेली नाही आणि उभा ठरला तर त्यांनी कधीच हद्दपार केलेला आहे। म्हणून काँग्रेसचा आता पुढचा नारा हा स्वबळाचाच असणार आहे। महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेसचा नैसर्गिक मित्र होता, पण 2022 साली राष्ट्रवादीचे 2 भाग झाले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपसोबत हातमिळवणी केली, त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद कमी झाली। शिवसेना हा काँग्रेसचा नैसर्गिक मित्रपक्ष कधीही नव्हता। 2019 साली राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार हे अस्तित्वात आलं खरं, पण हे सरकार फार काळ टिकू शकलं नाही। आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार अशी चर्चा आहे। विलीनीकरण झालं तर शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत जाणार का, हाही प्रश्न आहे। त्यामुळे काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याचं बोललं जातंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।